खूप मला पाण्याची भीती वाटते, मला फोबिया पाण्याचा. म्हटलं अगं जहाज आहे ते, नाही मी येणार नाही. मी समुद्राजवळ पण अशी जाऊ नाही शकायची, पाण्याजवळ एवढी भीती हे मला माहितीच नाही 9 वर्षात. माझी झाली चिडचिड. म्हटलं बरं आता लग्न झालंय आणि आपण ज्या मुलीसाठी 9 वर्ष थांबलोय तिच्याशी झालं तर तिच्या मनासारखं करू. म्हटलं आता तू सांग, हे सगळं कॅन्सल कर, कुठे जायचं? उटी. म्हटलं अरे त्या काळामध्ये जो तो ऐरा गैरा नथू गैरा उटीला जायचा. मला इतका संताप झाला की उटी. म्हटलं मी नाही उटी बिटी. तर ती म्हणाली की नाही मला उटीला जायचंय. म्हटलं एक काम करतो थांब. मग मी कोडाईकनाल बुक केलं. उटीपासून मस्त आणखीन छान. कोणाला माहित नव्हतं कोडाईकनालला मी ना खूप ट्रॅव्हल करायचो इंडिया. कोडाईकनाल बुक केलं. त्या कोडाईकनाल मध्ये कार्ल्टन नावाचं हॉटेल, पॉश, त्याच्या वरती त्या टेकडीवर असं लेक आहे, लेकच्या समोर तिथे. आणि म्हटलं मग आता मी प्लॅन करतो. तिला देवपूजा आवडते, देवळं आवडतात, हे आवडतात. मग कोडाईकनाल टू मदुराई टू, ते सगळं बुकिंग माझं झालं. तिकडनं जायचं कन्याकुमारीवरनं मग असं केरळाला येऊन गोव्याला यायचं. गोव्याला ताज बुक केलं, ताज विलेज. मग तिला सांगितलं. बरं आम्ही ओके फ्लाईट पकडलं, कोइंबतूरला पोहोचलो. तिकडनं मस्त टॅक्सी केली, कार्ल्टनला उतरलो, छान आमच्या झालं. तिकडनं मदुराईला गेलो. चिकन, मला चिकन खायचं. म्हटलं अरे देवळात आहे, थांब जरा. नाही मला चिकन खायचंय. म्हटलं असं का देव धर्माचं करते आणि तिला चिकन शिवाय ते बरं. मी तसं एवढं मला नॉनव्हेजचं वेड नव्हतं. म्हटलं ही कोणाशी लग्न केलंय मी, चिकन. बरं तिथे तरी मी म्हटलं ते नाही ठीक आहे, आमचं छान आमचं प्रेम आहे. मदुराईवरनं आम्ही आता संध्याकाळी जाणार कुठे, याला कन्याकुमारीला. तर मला म्हणाली की खरं तर मला उटीला जायचं होतं, कन्याकुमारीला. म्हटलं दीपा आपण कोडायला गेलो नाही, पण मला उटीलाच जायचं. यार म्हटलं काय झालं, मी चिडचिड करत ते कॅन्सल केलं. फिरलो, परत उतरलो होतो तिकडे कोडाईकनालवरनं मदुराईवरनं परत उलटा गेलो उटीला. म्हटलं ठीक आहे, उटीला आलो ना तर म्हैसूर बँगलोर करू आणि मग गोव्याचं बुकिंग आहे तिथे कॅन्सल करता येणार नाही, तर तिथे माझं झालं की मी चुकीच्या मुलीशी लग्न. तिला असं झालं की हा काय विचित्र, काय मला इथे भटकतो, हनीमूनला आले ना, शांतपणे एका जागी बसा किंवा. आणि तिलाही असं झालं की चुकीच्या माणसाशी, ज्या माणसावर मी प्रेम केलं तो हा नाही. एवढं नव्हतं वाटलं पण तरी बऱ्यापैकी इंट्रोवर्ट असल्यामुळे